ऑन टाईम आलं आहे विमान. मला वाटत नाही की आता काय डिले होईल. 9:45 झालेत आणि फ्लाईट आहे त्या ठिकाणी उभी आहे. वेलकम टू छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई. एकदम जॉन अब्राम जोशी. पप्पा सांगा आता हायाबुसा घ्यायची आपल्याला. बॅग्स आर पॅक्ड. मी तयार आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला घरी. फायनली स्टारबक्सला आलेलो आहे. 10 वाजलेले आहेत. 10:10 आणि ॲज युजल आपला ब्रेक टाईम स्टारबक्समधला. स्टारबक्सला आता जरा कॉफी वगैरे घेऊन कंटिन्यू करू एअरपोर्टचा आपला रस्ता. आणि इथे मस्तपैकी तुम्हाला स्प्रिंग वाईब्स बघायला मिळतीलच. अजूनपर्यंत इकडे नाही आलं आहे, बट इकडे आलं आहे स्प्रिंग वाईब्स. कोई ना, आता स्टारबक्सला जाऊ, कॉफी घेऊ, एअरपोर्टला जाऊ. बट एअरपोर्टच्या आधी अजून एक ठिकाणी मी जाणार आहे लंच करायला. लंच करून मग जाणार आहे एअरपोर्टला. पहिला आधी कॉफी पिऊन घेऊ. सकाळपासून पोटामध्ये कॉफी नाही गेले. पेट में ऐसा लग रहा है कि कुछ गया ही नहीं है. A few minutes later. स्टारबक्सचं काम झालेलं आहे आणि आता स्ट्रेट स्टर्लिंगला चाललो आहे मी पहिला लंचसाठी. आणि स्टर्लिंगला लंच करून मग आहे असो काय करू आता. आहे एवढा छावा आहे. पोरीविरी बघतात अशा गाडी बिडीतून भाई. आहेत छावा आता काय. Amor a mí me suena ya como un proyecto. Te lo digo directo. Pero tenerte a mi lado pa' mí es una razón. मी आलो आहे तवा फ्राय. वॉशिंग्टन DC नाही आहे, स्टर्लिंगला आलो आहे मी आता. इकडनं डलस इंटरनॅशनल एअरपोर्ट अराउंड 10-12 मिनिट्सवर आहे. म्हटलं इकडेच खाऊ, लंच करून जाऊ. कारण की आता दुपारचे वाजलेत 1:45. तर बघूया इकडे काय मिळतं आहे आतमध्ये जाऊन. आणि खाऊन पिऊन लंच करून देन आय विल गो टू एअरपोर्ट. डाळ भात, लोणचं, कोणी नाही कोणचं, डाळ भात खाऊन घेऊ आणि निघू. इकडे सगळी सेल्फ सर्व्हिस आहे, सो आपल्याला आपलं घ्यावं लागतं. डाळ भात. चला खाऊ आणि बघ एअरपोर्टला भेटू. चला. वॉशिंग्टन डलस इंटरनॅशनल एअरपोर्ट पोचलेलो आहे आपण. ऑन टाईम, बिफोर टाईम. समोरच ब्रिटिश एअरवेज आहे, काउंटर आहे आणि चेक इन स्टार्ट झालं आहे ब्रो. सो आता आपण वेळ न घालवता आतमध्ये जाऊन आपण चेक इन करून घेऊया. एंट्री कुठने वगैरे घेऊन झालेत. आता आतमध्ये लवकरच घरी येतो आहे. फायनली आता आतमध्ये आलेलो आहे आणि बस चेक इन वगैरे करून मग बोर्डिंग पास घेऊन मग सिक्युरिटी चेक नंतर आपण डायरेक्ट भेटू. आता फोन आतमध्ये ठेवून द्यावा लागेल गपचूपपणे अँड देन भेटू. सिक्युरिटी चेक लाईक ॲज युजल डलस एअरपोर्टचा स्मूथ असतो, बटरसारखा असतो. तर तो झाला आहे. आणि आता B42 गेट नंबर आहे आणि माझी फ्लाईट आहे ब्रिटिश एअरवेज. मी चाललो आहे वाया लंडन. तर माझी पहिली फ्लाईट असणार आहे वॉशिंग्टन डलस इंटरनॅशनल एअरपोर्ट टू लंडन हिथ्रो. ती फ्लाईट आत्ता आहे ती 5:45 PM आहे आणि माझ्या समोरून माझी ट्रेन जाते. काय हरकत नाही, दुसरी पकडू आपण. ट्रेन टू गेट B लेफ्टला येते, ट्रेन टू गेट A आणि C राईटला येते. आता ही जाते. जाऊ शकतो मी? जाऊ का? नाही जाऊन गेली. असं वाटतं दुसरी ट्रेन माझी चालू.
B42 आहे ना आपलं. ओके, B42 राईट. Isn't it iconic, standing on the front line, steady going forward without knowing the direction? I need to be honest, it was for the better. Now every day is perfect for a lifetime celebration. Go कसलं सेक्सी आहे यार हे विमान. आणि हे काय सीट मिळाले, म्हणजे समोरच विमान लागलं आहे. .4 4 वाजलेत आणि आता विमान ते लोक क्लिनिंग बिनिंग करतील आणि 1 तासामध्ये बोर्डिंग सुरू होईल. 5 वाजता बोर्डिंग सुरू होईल आणि 5:45ला टेक ऑफ. ऑन टाईम आलं आहे विमान. मला वाटत नाही की आता काय डिले होईल. अच्छा थँक्यू. पीट्समधनं हाईस्ट लाटे घेतलेला आहे. आणि वर सरळ आपला झेंडा दिसतो आहे ॲज युजल. मस्त तिरंगा शांत एकदम. क्या बात. 6 वाजलेत आणि बोर्डिंग लेट स्टार्ट झाले कारण की फ्लाईट लेट आहे. 1 तास डिले झाली आहे फ्लाईट. काय हरकत नाही. लंडनला पोचायचं टायमिंग तर ते बरोबर कवर करतात. अरायवल टायमिंग 15 मिनटं 10 मिनटाचा फरक आहे. इट्स नॉट अ बिग डील. पण आता पुढची फ्लाईट जी आहे त्यामध्ये 3.5 तासाचा जो फरक असतो मधला आणि 3.5 तासानंतर आता तो कमी होणार. बघू. आणि पाऊस पडायला लागला आहे. यायला पाऊस पण कधी पण कसा पण कुठे पण टर्ब्युलन्स होणार थोडंसं होणार. पण होणार काय आता. चला लवकर लवकर लंडनला आता. लवकर लवकर. देख तू अब तू गया बेटा. सो फ्लाईट फायनली बोर्ड केलेली आहे आणि एक नाही तर 2 विंडो सीट मिळाल्यात. एक पुढे आणि एक इकडे. सो भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे ती खरी गोष्ट आहे. आणि सीट्स चांगले आहेत. म्हणजे आता कंपॅरिझन करत नाही मी बट मी एतिहाड एमिरेट्समधनं फ्लाय केलं आहे. सो त्यांचे जे इन फ्लाईट एंटरटेनमेंटचे जे TV स्क्रीन्स असतात त्याच्यापेक्षा खूप मोठे असतात. हे थोडे कम्पॅरेटिव्हली छोटे आहेत. आय डोंट केअर. माझ्याकडे माझ्या मूवीज डाउनलोडेड आहेत ऑलरेडी आणि बस आता घरी जायचं आहे फक्त. बाकी सो फार सो गुड. सुपर फ्लाईट आहे. फ्लाईट भरलेली आहे. मला वाटलं नव्हतं की फ्लाईट भरलेली असेल बट फ्लाईट इज एक 90% फुल. आणि वेदर पण चांगलं झालं आहे. मगाशी पाऊस पडत होता सुसाट आणि आत्ता जरा थांबला आहे पाऊस. तर बस आता वेळ न घालवता पटापट टेक ऑफ करूया आणि लंडनला पोहोचूया. 1 hour later. एक क्विक अपडेट. आता वाजलेत 7:45. फ्लाईट डिपार्चर टाईम होता 5:45 PM. म्हणजे लेजिट 2 तास डिले. 1 तास तर आम्ही इथे ग्राउंडवर उभं होतो कारण की ओ शेट स्टॉर्म. समोर मी आता बघितलं 20 कडकडते आणि इकडे फ्लाईट असे लावून ठेवले होते, पार्क करून ठेवले होते लेजिट. आणि आत्ता फॉर्च्युनेटली एक फ्लाईट आता निघायला सोडतात एक फ्लाईट टेकऑफसाठी. Three hours later. जस्ट अ क्विक अपडेट. मी आता 9:45 झालेत आणि फ्लाईट आहे त्या ठिकाणी उभी आहे. फ्लाईट स्टॉर्म आहे त्यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलर त्यांना परमिशन देत नाही आहे फ्लाय करायला. आणि 93 फ्लाईट्स डिलेड आहेत. 93 फ्लाईट्स नेमके आजच डिलेड झाल्यात. वाव. आणि जी डोक्याची लागली आहे ना आता पेशंट्सची फुल इंजिन स्टार्ट झालं. बाय बाय.
किचनला आलेलो आहे आणि सिक्युरिटी चेक वगैरे झालेलं आहे फायनली सगळं. आणि आता ब्रंच टाईप आहे. आता वाजलेत माझ्याकडे वॉच बंद पडले कारण वाजलेत 11:30 आणि ब्रंच करतो आहे मी. ॲवोकाडो टोस्ट घेतले आणि कॉफी घेतले. बस आता इकडनं कदाचित लाऊंज घेईन, बघू. लेट्स सी. लाऊंज जर ठीक वाटलं, जास्त महाग नको, ठीक वाटलं तर लाऊंज घेईन जरा आराम करायला, कारण ती 5:30ची फ्लाईट आहे. मी जरा खाऊन पिऊन निवांत सांगेन काय झालं आहे, कुठली फ्लाईट त्यांनी शेड्यूल केलेली आहे. सो पहिलं खायला येऊ. And now that you're gone, I'm thinking about सध्या तरी कॉफी पिऊन घेऊया, एन्जॉय करूया कॉफी, लंडनची कॉफी. चिअर्स. असं काहीसं माझं फूड दिसतंय. भाजी, भात, काकडी आणि टोमॅटो आणि पिझ्झा. आणि मी प्लाझा, काय लाऊंजचं नाव काय, प्लाझा काहीतरी आहे या लाऊंजचं नाव. ह्या लाऊंजमध्ये मी आलो आहे आणि 4 तासांसाठी आले. काय पेड $90 विथ शार. कारण की हिथ्रो एअरपोर्टला टर्मिनल 5मध्ये हा एकच असा प्लाझा प्रीमियम लाऊंज आहे की ज्या लाऊंजमध्ये शार्स अवेलेबल आहेत. तर मी 3 वाजताचं शॉवर बुक केलेलं आहे. 5:45ची माझी फ्लाईट आहे आणि आता खाऊन घेतो थोडंसं. मगाशी जे मी खाल्लं ते त्या लोकांनी क्रेडिट दिलेलं होतं £30. त्यातले मी थोडेसे यूज केले आणि ते मी खाऊन घेतलं ॲवोकाडो टोस्ट. आणि आता भाजी भात खाऊन घेतो. नशीब इकडे सगळा स्टाफ इंडियन आहे आणि खाणंपिणं प्रॉपर इंडियन आहे. सो जरा बरं वाटेल खायला गरम गरम. आणि सो लेट्स dig into it. for this to be over. Now that I'm free from all the chains you've kept me in, I'll be okay. Now that I've found the only way to get myself. तर हाच तो लाऊंज. या लाऊंजसाठी मी 4 तासांचे $90 भरलेत. आणि प्लस पॉईंट आहे की या लाऊंजमध्ये शार आहे. आणि टर्मिनल 5मधल्या ह्या एकच लाऊंजमध्ये शार अवेलेबल आहे. हो, शॉवर. काही लोक शार करतात म्हणून शार आपल्या भाषेत शॉवर अवेलेबल आहे. स्नान करायला अवेलेबल आहे इकडे. तर आता मस्त थोड्या वेळात स्नान करून घेईन. आणि हा एक प्लस पॉईंट आहे. शार आहे प्रॉपर, सगळं देऊन ठेवलेलं आहे त्यांनी. अगदीच सगळंच आहे भाई, काय नाही आहे इकडे. वा. आता स्नान करून घेऊया. हे बेनिफिट्स असतात लाऊंज घ्यायचे. क्लास. आता भेटूया in 3, 2, 1. ऑल राईट. आणि आपलं मस्त स्नान बिन करून झालेलं आहे. सगळं एकदम एक नंबर. वा. शॉवर, चुम्मा. एक बरं आहे सगळं. इथे सामान वगैरे घेऊन येऊ शकतो आपण, बाजूला ठेवू शकतो. भाई एक नंबर. भाई ही जेवढी गर्दी दिसते तुम्हाला माहिती आहे कशामुळे. जे पण एतिहाद, एमिरेट्स, कतारच्या फ्लाईट्स आहेत ते इकडनं डायव्हर्ट झालेत. म्हणजे ते लोक. सो आपण आता आलो गेट Aवरनं Bकडे. आणि आता B42ला आपलं विमान आहे मुंबईसाठी. या टायमाला मला 37F सीट नंबर मिळाला आहे. आणि दॅट इज गुड की मध्ये कोण नाही बाजूला. सो थोडं असं कम्फर्टेबल बसता येतं. आणि
ही फ्लाईट जरा ॲज कम्पेअर टू पहिली फ्लाईट खूप बाप आहे. जे इन फ्लाईट एंटरटेनमेंट जे आहे ते पण खूप स्मूथ आहे आणि मस्त वाटते, फ्रेश वाटते फ्लाईट भाई. आता फक्त वेळेवर सोडू दे ही पहिल्यासारखी लेट नको काय. गणपती बाप्पा मोरया, फिंगर्स क्रॉस्ड. सो फार सो गुड. आता फक्त घरी जायचं आहे. पटापट घेतो, पटापट दाखवतो, जास्त काय बोलत बसत नाही. टेक ऑफ करू, काय खायला आपल्याला देत आहेत ते बघू आणि मुंबई लँड करू व्हायला. कॅडबरी बिस्किट पण काढतं मला माहिती नाही. नाही, नो इश्यूज, नो इश्यूज. कॅडबरी बिस्किट पण काढतं मला माहिती नव्हतं. सो माझ्या बाजूला एक लाईक बसले आहे विकन्स फ्रेंड. सो त्यांनी मला कॅडबरीचं बिस्किट दिलं आणि शी इज फ्रॉम लंडन. तर ती म्हणते की कॅडबरी बिस्किट फक्त लंडनमध्ये, बिकॉज मी कधी आपल्याकडे कॅडबरी बिस्किट नाही पाहिले. असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की काय आहे का आपल्याकडे कॅडबरी बिस्किट. मी दाखवलं ते. आय कांट रेजिस्ट इट. खूप बाप आहे ते. असं सँडविच टाईप बिस्किट आहे, अप्रतिम बिस्किट आहे. पण म्हटलं नको, आधीच तिच्याकडे 4-5 जास्त नको. सो बट एक नंबर बिस्किट होतं, एक नंबर. A few inches later. Twelve seconds later. वेलकम टू छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई. लोकल टाईम 8. मस्त वातावरण आहे बाहेर, हेझी आणि ऑन टाईम विमान आलं आहे. आता इमिग्रेशन करून बॅग घेऊन घरी फायनली 40 तासानंतर. Few minutes later. 3 hours later. 3 days later. हा वॉक काय संपत नाही भाई, जाम मोठा वॉक असतो हा. वा, मुंबईमध्ये स्वागत आहे. आणि जी ह्युमिडिटी लागलेली आहे हिट आल्या आल्या एक नंबर. आणि अशी सेलिब्रिटीसारखी फील येतं ना, असं सगळ्या लोक बघतात आपल्याकडे. एक नंबर. आता चला रिक्षा स्टँडला. एकदम बॅक टू बेसिक्स, एक नंबर. चलो. 3 hours later. बघ, आल्या आल्या पहिला तुला कॉल केला, आंघोळ करून तुझ्याकडे पहिला आलो. लोक युजली केस कापून आंघोळ करतात, मी आंघोळ करून तुझ्याकडे आलोय. काय हवं लॉयलिटी? अजून काय हवी बोल, अजून काय लॉयलिटी हवी? साल्या बोल. तरी तुझा फोन नॉट रिचेबल. अरे काय आबा, बघ मी 14,000 किलोमीटर लांबून काय आलं, दाढी करायला आलोय फक्त.
ओ भाई साहब, जॉन अब्राहम नंतर मी चाबा. दूध लुकच चेंज झाला बघ ना. त्या दाढीला शेप दिला. तू आवाज सलोन मी खाली ऍड्रेस मेन्शन करेन आणि खरं करणार आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस. फ्री प्रमोशन झाले तरी 300 रुपये. 300 रुपये बघ असा आहे की जोशी 300 रुपये झाले ना. किती आले हरामखोर. अभिनंदन. लवकर आल्याबद्दल अभिनंदन. लवकर आल्याबद्दल अभिनंदन. आणि एक नटर कोकोनट सिंगल स्कूप. हा सॉरी दादा, लॉयल कस्टमर. कोकोनट. आणि हे कुठलं आहे? चॉकलेट काय? मँगो संपून चॉकलेट. अच्छा, मँगो संपून चॉकलेट. आई बाबा मँगो आणि कोकोनट खातात आहे, आपण पण कोकोनट ना तुकुळा. पर्सनल थँक्यू हा लवकर आल्याबद्दल. मी ऐकलं कोणतरी गाडी बिडी धुतली मग आलं. गाडी धुतली नाही, मग गाडी तशी आणण्याच्या लायकीच नव्हती. अच्छा असं आहे का? कंपल्सरी फडके मारणं लेजिट पहिल्या दिवशी आल्या नॅचरलची भेट. याच्या आधी पण खूप काय केलं, जस्ट मी डॉक्युमेंट नाही केलं ते. पण म्हटलं आता तुम्ही भेटताय तर डॉक्युमेंट करून टाकू. बरोबर की नाही? बरोबर ना? बरोबर. Swim a little deeper. I don't need to breathe with my head underwater.